तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मर्गन. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत आहे. चर्चा करतोय. भाजपच्या कार्यकारिणी घोषणा केली आली आणि प्रशांत ठाकूर यांना चिटणीसपदून ही संधी मिळण्यात आली. त्यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी जी आहे रवींद्र चव्हाण यांनी देण्यात आली. त्यामुळे निरंजन डावखरे यांना सरचिटणीस करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच काय बघितलं तर याच्यामध्ये करिश्मा रवींद्र चव्हाणांचा दिसून येते. प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे हे रवींद्र चव्हाणांचे जवळचे मानले जात आहेत. त्या दृष्टीने रवींद्र चव्हाणांनी आपल्या या कार्यकारिणीमध्ये एक करिश्मा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांना संधी देण्याचं काम भाजपने पूर्वीपासून सुरू केलं आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांना ही खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे. आणि निरंजन डावखरे हे सुद्धा ठाण्यातले आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मूळ मुद्दा असा की प्रशांत ठाकूरांची वर्णी आता कोकणच्या चिटणीसपदी, जे कोकण विभाग चिटणीस म्हणून हे त्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वात मोठा धक्का भाजपने विक्रांत पाटील यांना दिलेला आहे. विक्रांत पाटील हे जे महासचिव सरचिटणीस होते पक्षाचे कोकण, त्यांचं पद काढून निरंजन डावखरे यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर चिटणीस झाले. निरंजन डावखरे जे आहेत ते सुद्धा ठाण्याच्या जिल्ह्याच्या निवडणूक दृष्टीने त्यांचं पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पक्षाने विक्रांत पाटील यांचं पद काढून जे आहे ते दोन नेतृत्वाचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विक्रांत पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी पक्षाकडे झालेल्या होत्या. पक्ष निधी वाटपावरून असेल किंवा त्यांची बहीण जी आहे ती अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मग बिनविरोध भाजपच्या उमेदवारी घेणं आणि एक पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत सगळं नाराजी नाट्य असेल किंवा या सगळ्या गोष्टी पाहिल्या असेल तर विक्रांत पाटील यांच्यावर आता भाजप कुठे नाराज आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचं हे जे आहे त्यांना बढती देण्याऐवजी किंवा ते पद कायम ठेवण्याऐवजी त्यांना ते पद काढून जे आहेत ते प्रशांत ठाकूर असतील, निरंजन डावखरे यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाजपने विक्रांत पाटील यांना जोरदार धक्का दिलेला म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.